हे हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग आणि वेलकम टू माय चॅनल अगेन. आणि बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉगिंग करतो आहे कारण ओकेजनच तसं आहे. आता मी चाललो आहे सध्या US ला आणि नेक्स्ट 3 वीक्स मी US मध्ये फिरणार आहे आणि खूप धमाल करणार आहे. सो बऱ्याच वर्षाचं स्वप्न होतं US ला जायचं, ते फायनली पूर्ण होतं आहे. आणि दादाकडे चाललो आहे US ला, न्यू जर्सीला. सो माझी डायरेक्ट फ्लाईट आहे मुंबई टू न्यू जर्सी आणि हे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई, हे जे तुम्हाला माहितीच आहे. सो चला काय धमाल करूया आणि बरेच ब्लॉग्स करणार आहे मी यावेळेला. सो बी पेशंट आणि सी यू, बाय. हे हाय. सो गाईज, आय एम डन विथ इमिग्रेशन आणि झालेलं आहे सगळं माझं फास्टामध्ये एकदम. स्वतः फक्त गेटकडे जाणे आणि एअरपोर्टचा आस्वाद घेणे. बाहेर पाऊस पडतो आहे जोरात, बघूया काय होतं. सो बोर्डिंग हॅज स्टार्टेड. फर्स्ट पर्सन टू ऑन बोर्ड. खूपच भारी वाटते. फायनली न्यूयॉर्कमध्ये आगमन झालेलं आहे. सो काही इमिग्रेशन झालेलं आहे माझं. सो आय एम वेटिंग फॉर माय बॅगेज आणि इमिग्रेशन झालेलं आहे. काही प्रश्न विचारला नाही मला. सो न्यूयॉर्कमध्ये एंट्री केलेली आहे आपण. काही नको, चहा लॅटे काही नको. हा. सो गाईज, अशा प्रकारे माझी सक्सेसफुली एंट्री झालेली आहे न्यूयॉर्कमध्ये. इमिग्रेशनला काही घंटा प्रश्न विचारलेला नाही आहे. उगीच भीती घालतात लोक, हे करतात ते करतात. काही नाही आहे, आपल्या गावासारखंच आहे. सो काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. आणि आता काय प्लॅन काय पुढचा? घरी जायचं आता बास. 16 तासाची फ्लाईट होती. 1 तास झोप लागली असेल फक्त. काय वाईट नाही आहे न्यूयॉर्क, काय वाईट नाही. ऊन बिन आहे, चांगला आले. चल थांबले, आपल्याकडे थांबले. जीजस. अच्छा अच्छा, सिग्नल पण आहे. मी तुझ्या मागणं येतो आता. गाडी आली. थांबल्या आपल्याला. अरे वा, चांगली लोक काहीतरी इकडं. हा, ऐक. हो पासपोर्ट असेलच. गाडी चेक करतो की एकदा. सगळं माहिती आहे तुला इथलं. हे काय जास्त मोठं नाही आहे रे, पण लगेच हे झालं. अच्छा, एक टर्मिनल आहे. ओके, 8 टर्मिनल असे. हा मग मोठा आहे. हा.
सो गाईज तुझी बॅग आहे माझ्याकडे आहे की. सो गाईज ही आहे आपली टेस्ला. खतरनाक. टेस्लाचा नंतर एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करणार आहोत आपण, पण आता फक्त गाडीचा लुक घेऊया. जबराड सेम बलेनो बघ माझी. ही कॉफी शो मारण्यासाठी ठेवतो मी आता थोड्या वेळ, बरं वाटतं असं. ही बॅग माझ्याकडे राहू दे ना पाठीवरची. नाईस बघ, बटनावर आहे सगळं. खतरनाक. हे ठेव कॉफी. आणि मी कुठून बसू? अरे इकडनं पदच जरा मी विसरलो. मी तिकडे बसायला चाललेलो. सॅग माझ्यासोबत ठेवतो सध्या. बाप रे बाप, धुवून आणलायस की रे? अशी असत्या. ठीक आहे. शपथच. हा हा, मजा आली मजा. गाडी तर इंटिरियर करणं बाकी आहे का अजून? इंटिरियर डिझायनिंगची गरज आहे. बेल्ट असतो का इकडे? हो मग. ओके थांब लावूया. हो टी व्हीच ठेवला की समोर. ते माणूस पार्किंग करायला नाही. येस, नाईस नाईस नाईस. अरे आवाजच नाही रे गाडीला. खतरनाक. पासपोर्ट आहे आपला. खुश झाला असेल ना तो पार्किंग मिळाल्यावर. जरा फ्री आहे पार्किंग. पैसे घेतात ते. इझी क्वेश्चन. एसी लावलास तर मजा येईल. एसी आहे मित्र, चालू आहे. हा बघ, नाईस. किती वर्षांनी तुला ड्राईव्ह करताना बघालो मी. एक सेकंड. येस येस, ॲडजस्ट कर. आणि इन्सेप्शन मधलं टाईमचं म्युझिक लावूया आपण आता. वेलकम टू द होम मिस्टर कॉबवालं. ऑल राईट. आणि आम्ही आता वाऱ्याच्या वेगाने चाललो आहोत JFK वरून न्यू जर्सी सिटीला, जो की 1 तासाचा ड्राईव्ह आहे. आणि आज 4 जुलै आहे, इंडिपेंडन्स डे आहे अमेरिकेचा. त्यामुळे हॉलिडे असल्यामुळे ट्रॅफिक असण्याची शक्यता जास्त आहे. पण आपल्याला आता काही टेन्शन नाही आहे. तू थकलास सांग, मी चालवतो. पण काही म्हणा, एअर इंडियाने या सध्याच्या परिस्थितीत येऊन पण सक्सेसफुली लँड करून मी दाखवलेलं आहे. ट्रक बरोबर आयडेंटिफाय केलाय. स्वतःहून ड्राईव्ह करायला ते काय? खतरनाक. ट्रक पण आयडेंटिफाय केलाय ना त्यानं, बरोबर केलाय बघ इथं. तू फक्त काय, तू रेस पण करत नाहीस काय? काहीच करत नाही. एअरपोर्ट ताणा लागलाय बघ. सुट्टी येत नाही आज. आजच सगळं न्यूयॉर्क दिसतंय वाटतं. 270 कारण ह्या एका एंडला आहे ना, आपण दुसऱ्या अच्छा अच्छा. आता 0.5 माइल्समध्ये नेक्स्ट आहे. आता अशा प्रकारे न्यूयॉर्कची स्कायलाईन आम्हाला दिसती आहे. खतरनाक. पहिल्यांदा बघतोय मी. कुठली म्हटलास तू? 32. अरे ती होती हा आपली वर्ल्ड ट्रेड सेंटर वाली. 1 माइल मध्ये 32A. सो खालचं बघता बघता वरचं विसरलेलोच आहे मी. वर पण आपल्याला मस्तपैकी सनरूफ आहे. आत्ता लक्षात आलं माझ्या. सो आता आपण हॉलंड टनेलमध्ये. पोलीस आहेत ना? ओके 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 राईट राईट. करत नाहीत. ओके ओके. तसं मी घाबरत नाही पोलिसांना, पण कसं आहे उगीच राडा नको. हॉलंड
टनेलमध्ये आपण आलो आहोत आणि हा न्यू जर्सीला घेऊन जाणार आहे डायरेक्ट आता आपल्याला. किती किलोमीटरचा आहे? याच्यावर नदी आहे रे, हडसन नदीच्या खाली जाणार ना. सो जी फेमस नदी आहे हडसन नदी, जी न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीच्या बरोबर मध्ये आहे. ओके, त्या नदीच्या आता आपण खालून जाणार आहोत. ही नदी आहे ती. खूपच ऐतिहासिक वारसा आहे त्या नदीला. आणि आपण उजवीकडच्याच लेन मधून जायचं काय? कॅनॉट चेंज, हे डार्क लाईन आहे. अच्छा, टनेलमध्ये रेल नाही चेंज करायची. ओके, म्हणजे आधी त्या लेन मध्ये असलो असतं चाललं असतं. हा, पण ते तिकडून येणार नसतं. हा 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 हा, कॅनॉट येऊन करू दे. आहे थोडेफार नियम आपल्या पुण्यासारखेच आहेत, फक्त स्ट्रिक्ट आहेत. आता बरोबर ह्याच्यावर नदी आहे आता करेक्ट. आणि जर्सी सिटी आपलं स्वागत करत आहे. कमान, ही आपली शिरोली कमान आली. नाही, अजून लांब आहे, थोडं लांब आहे अजून. इंडिकेटर दिल्यावर कॅमेराचा एक फीचर मला आवडला. तू पण थांबलास की रे. हे बी इकडनं गाडी आली एक, हाती पण थांबले. नाहीच नाहीच नाही, सगळेजण ना सुशिक्षित सगळेजण असल्याचा हा फायदा आहे बघ. सगळ्यांना सरळ करतात आणि पोलिसांनी सोडलेलं आहे. पोलीस आहे चांगलं आहे तिथलं. हा हा, कधी कधी ना ते कंटाळलेले असतात. क्या बात आहे, सगळं मोबाईलवर. तंत्रज्ञान खूपच पुढे गेलंय हा. म्हणजे आता क्या, हे आपलं पार्किंग आहे सगळं. नाईस. कुठे लावा? नाही नाही, कुठेही ठेरे, प्रत्येकाचं ठरले. 61. अच्छा, जागा ठरली प्रत्येकाची. तुझे कुठलं आहे? झाडाखाली आहे काय? उमरा झाड आहे काय? हा हा, स्वतःहून पार्क करणार गाडी. गजब. त्याला कळालं पार्किंग आपलं कुठलं आहे. सिलेक्ट. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, ब्रेक मारते दे. ओ हो हो हो, ती गाडी लॉक होणार काय? झाली लॉक झाली, लॉक झालेली आहे. आणि इथे माझं वास्तव्य असेल पुढच्या 3 आठवडे. अरे हा, बस टेस्लाचा सायबर ट्रक आहे का रे तो? अरे वा वा वा, सायबर ट्रक आहे की इकडं. बघूया, त्याची ओळख मिळाली तर आपण फेरी मारून या त्यातनं पण. होय, मराठी लोक काय सांगतं? वखारकर. अच्छा अच्छा, आईची मैत्रीण. बरोबर. हे पण ॲप बेस्ट आहे सगळं. गजब. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, घेतो. अरे 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 शार्या, ओळखलंस ना? हाय कर सगळ्यांना, हाय कर. शार्या आलेला आहे. चल शार्या, आता बॅग ढकलूया आपण. ठीक आहे, बॅग ढकलूया. काय झोपलेल्यास? झोपेत ना आत्ता उठल्यास काय? अच्छा ठीक आहे, पकड मग मला व्यवस्थित, नाही तर उतर. हा, बॅग ढकलूया. चल. होय रे, काय रे उंच आहे, मलाच भीती वाटायला लागली आहे. आणि न्यूयॉर्क कुठल्या साईडला राहिलं? अच्छा, इकडे न्यूयॉर्क. हा, हे सगळी न्यूयॉर्कची स्कायलाईन आहे. बरोबर, ही सगळी न्यूयॉर्कची स्कायलाईन आहे. आणि ही आहे आपण न्यू जर्सी, जर्सी सिटी. फक्त एक नदी आहे मध्ये, हडसन रिव्हर. आणि
ती नदी रे आहे की रिव्हर आहे की ती बेस खतरनाक आहे रे. टॉल आहे भाऊ. तू मागे रे भाऊ. मलाच भीती वाटायला लागली. अरे इकडे लोक खेळायला लागले आहेत. बास्केटबॉल खेळत आहेत. बास्केटबॉल. हॉटेल आहे का ते? अच्छा मिळून ॲम्युनिटी स्पेस आहे त्यांची. चांगला आहे. मस्त आहे. काय काय आहे? हां लांब आहे ते काय ते. सो काही आजचा माझा प्रवास मी इथे थांबवतोय आता. झोप नाही झाली दिवसभरात. झोपणार आहे आता चांगलं जरा आणि चहा वगैरे पिऊन आराम करणार आणि संध्याकाळी जरासं मी आल्यामुळे न्यूयॉर्कमध्ये फायरवर्क्सचा कार्यक्रम आहे बरोबर 4 जुलैच्या निमित्तानं. सो फायरवर्क्स बघू आज आणि मग बघू राहील अजून काय बघता येईल. सो स्टे ट्यून. बाय. सो गाईज अशा प्रकारे हे माझं पहिलं आउटिंग आहे असं म्हणता येईल. आणि शार्दूल मला घेऊन चालला आहे. कुठे चाललो आहे आपण? खतरनाक. आणि आपण चाललेलो आहोत आता एक्सचेंज प्लेस नावाची एक गोष्ट आहे जिथून फायरवर्क्स दिसणार आहेत बरोबर. फायरवर्क्स रात्री आहेत पण आज तिथून हडसन नदी आणि आय थिंक न्यूयॉर्कची स्कायलाईन दिसणार आहे तिकडून बरोबर ना रे? आणि काय दिसणार आहे? एवढंच हवे. लोक दिसतील आज. बरेचसे टुरिस्ट येत आहेत माझ्यासारखेच. गर्दी आहे. मी सोडत नाही आज. हे ड्रग्स का लावले तसे? अच्छा. हां. अच्छा. फुल माहोल नाही आज. हा टेमलाईची जत्रा केलेली आहे आज. खरं आहे. कुठून चालू याच्यावरून चालू आहे? हां जाऊया की. वाव. माझा हात जर काकाला ब्लॉक काढतो. नाही मी पण आहे की. अरे काय प्रॉब्लेम नाही. हो. अरे कुठलं गाणं? हिंदी गाणं लागलंय. अरे हिंदी गाणं काही शपथ. हा जरा हे व्हिडिओ द्यायला पाहिजे. वास आहे स्पेशल. हा मला युरोपमध्ये पण यायचा. हॉटडॉग्स आहे काय? अच्छा. युरोपमध्ये खूप घेतलाय मी हा स्मेल. काय जमैकन लोक चिकन खातात ना. हां मी ते खाल्लेलं नाही. हां काय जमैकन. ओके. अच्छा. अरे हे काहीतरी वेगळंच आहे. काहीतरी वेगळंच आहे. अरे ती वर्ल्ड ट्रेड सेंटर ना काय म्हणतात? फ्रीडम टॉवर.
टॉलेस्ट बिल्डिंग आहे. अच्छा. सो गाईज US मधली सगळ्यात टॉलेस्ट बिल्डिंग जी आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ज्या ठिकाणी केलेली फ्रीडम टॉवर ती ही आहे. आणि आपण टॉलेस्ट फ्लोअरला जाणार आहे सगळ्या त्याच्या लास्ट फ्लोअरला. आणि हे आज इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन ना. हां. सो चांगला आहे बघा, आज फुल माहोल आहे. आपल्याला NYPD यांचे पण दर्शन झालेले आहे. JCPD आहे. हां JCPD पराठा जंक्शन. अच्छा 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 अच्छा. इंडियन स्ट्रीट फूड सगळं इंडियन आहे इकडं. ही खूप चांगली सिटी आहे वाटतं आमच्यासारख्या तरुणांना राहण्यासाठी असं वाटतंय. आज तुम्हाला नवीन आहे रे मी आज. ॲटमॉस्फिअर एकदम इलेक्ट्रिफाईंग आहे रे. ॲटमॉस्फिअर एकदम इलेक्ट्रिफाईंग आहे. हां हां. एकच मिनिट एक शॉट घेतो. अरे हे गाणं आपलं रील मधलं. इकडून जायचं तुझ्या मागणं आहे तुम्ही. हां हां मी हात सोडला. हे मुसुबी का नाही ना. ते कुठलं तरी चटणी सांगत असती. चटणी थाई चटणी मुसाबी का कुठली तरी. वसाबी हे वेगळं आहे. अच्छा ओके. एक्सचेंज प्लेस न्यू जर्सी. सो आपण एक्सचेंज प्लेस न्यू जर्सीला आलो आहोत. सो सध्याच्या करंट युद्धाला विरोध आहे वाटतं यांचा. होय होय होय. आमचं इमिग्रेशन झालं बाबा क्लिअर. आम्हाला असलं काय भानगडीत पडायचं नाही सध्या. तुमची भांडणं तुम्ही बघा. 3 वीक्स काय करू नका गडबडी म्हणजे झालं फक्त. नाईस. ट्रम्प मनाने चांगला माणूस पण आता असं म्हणणार आहे मी 3 आठवडे. मनानं चांगला माणूस आहे पण तो. तुझी जुनी बिल्डिंग ना रे ही ऑफिस. ही गोल्डमन सॅच. अच्छा सॅक गोल्डमन सॅक. ती लोक बसलीच आहेत फायरवर्कसाठी बसले. ती 9:30 पर्यंत बसतात. होतं ना काय. एवढं तर मी लहानपणी पण दिवाळीच्या फटाक्यांना हे करत नव्हतो. गजब आहेत लोक इथली. सिक्युरिटीची बोट आहे. हां हां. तिथेच असणार आहे. प्रायव्हेट हे आहे काय यॉट. सो हे समोर जे दिसतंय ते आहे मॅनहॅटन डाऊनटाऊन. जे आपण न्यूयॉर्क करतो ते हे आहे समोरचं. ओके. आणि ते मिडटाऊन ना रे. तिकडे मिडटाऊन. ओके. ते आहे मिडटाऊन. हे डाऊनटाऊन हे मिडटाऊन. आणि सगळ्यात शेवटचा कॉर्नर कुठला आहे तो मिडटाऊनच आहे का.
मिड Uptown टाउन. दिसत नाही. अपटाऊन दिसत नाही इथून. ओके. जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज दिसतोय का? हा तो ब्रिज दिसतोय की हा, त्याच्या खाली ते रॉसडॉक पार्क आहे. रॉसडॉक पार्क. अरे हलता हा ब्रिज मधला. इथं नाही पाहिजे, हे पाण्यावर. ओके. इथं आता इथं फेरी येतं अच्छा अच्छा. नियर ओके हेलिकॉप्टर. ओके. आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इकडे कुठेतरी आहे ना राईट साईडला. हां स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इकडे कुठेतरी आहे ना. आता कसं झालं दिसणार नाही. बिल्डिंगच्या मध्ये या बिल्डिंगच्या पलीकडे आहे. सो आम्ही आता एक्सचेंज प्लेसलाच आहोत आणि इथं आता फायरवर्क्स होणार आहेत आज इंडिपेंडन्स डे निमित्तानं. सो व्ह्यू गजब आहे. सो बघूया अजून काय काय बघायला मिळणार आहे. आणि फायरवर्क्स चालू झालेले आहेत. फायरवर्क्स चालू झालेले आहेत आजचे. सो अशा पद्धतीनं आमचा आजचा फायरवर्कचा मस्त प्रोग्राम झालेला आहे. आणि आज केले इतना ही. येस. आणि मस्त झालेला आजचा दिवस. सो भेटू पुन्हा एकदा कुठल्या तरी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.